बिग बॉसच्या घरात इथे डिस्कशन होताना दिसतंय आणि याच्यामध्ये आमच्या भागात कशा पद्धतीच्या शिव्या दिल्या जातात याची जुगलबंदी भरली आहे असंच वाटतंय। चला तर बघूयात नेमकं काय घडलेलं आहे। तर इकडे ना अंकिता म्हणते मी रडू का, त्यावर सूरज म्हणतो अरे नको रडू, मी टिश्यू पेपर आणतो थांब। त्यावर पुरुषोत्तम म्हणतो कशाला टिश्यू पेपर, तर तो सांगतो की अरे ती रडणार आहे ना। त्यावरती डीपी मध्येच म्हणतो की अरे आपला बंड्या रडेल काय, तो तर सगळ्यांना रडवेल। तर अंकिता म्हणते की हो मी फक्त शांत आहे, सगळ्यांना ऑब्झर्व करते। तर डीपी म्हणतो की हा आम्हाला पण कळतंय, आम्ही सगळे इथे येडे नाही, नुसती बलबल बलबल करते, असंच तिला चिडवत असतो। सगळेच हसतात। त्यानंतर इथे अभिजित मध्येच तिला विचारतो तुमच्या मालवणी भाषेमध्ये मालवणी भाषेतच भांडतात का, त्यावरती हो म्हणते की माझ्या भाषेमध्ये भांडताना मला माझीच भाषा निघते। ट्रायल म्हणून अभिजित तिच्याशी थोडंसं भांडायला बघतो आणि ते इथे कोकणी म्हणजे मालवणी भाषेमध्ये भांडताना दिसतात आणि सगळेजण त्यांना बघत असतात। त्यानंतर आपलं भांडण कसं म्हणून धनंजय लगेच पॅडीजवळ जाऊन बसतो आणि राजा आणि इकडे पॅडी रांच्या असं म्हणून त्याचं कॉम्बिनेशन करतो आणि हळूच आवाजात त्यांच्या भाषेमध्ये काय शिवी आहे फेमस तो इथे सांगण्याचा प्रयत्न करतो। तर ऑब्वियसली कोल्हापूरकर जे आहे त्यांना ही शिवी कळलीच असेल, त्यांची फेमस शिवी कोणती आहे। त्यानंतर अंकिता म्हणते की अरे आमच्या मालवणी भाषेत सुद्धा शिवी आहे, तुझ्या औशीचा घोट, बापूस तुझं, ही शिवी नाही आहे, हे प्रेम आहे, आम्ही प्रेमाने बोलतो असं ती इथं सांगण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर आमच्या पण शिव्या आहेत असं सूरज सांगण्याचा प्रयत्न करतो। तर त्यांची शिवी म्हणजे भेंडी गवार। तेवढ्यात अंकिता म्हणते की अरे त्याला पकडा, तो एकदा सुटला ना मग काही खरं नाही। त्यावरती डीपी म्हणतो की अरे त्याला सोडायचंच आहे। तर अशा पद्धतीने इथे आपापल्या भागामध्ये ज्या फेमस शिव्या आहेत ते एकमेकांना सांगून डिस्कस करताना दिसत आहेत। तर तुम्हाला कोल्हापूरकरांची फेमस शिवी माहिती आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं। आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की फॉलो करा। तोपर्यंत बाय बाय।